आला 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 हवामानाचा अंदाज सांगणाऱ्यांनो, तुमच्या सगळ्यांचा बाप आला. पंजाबराव डक साहेब. अचूक अंदाज आणि योग्य निरीक्षण. हवामानाचा अंदाज असतो आणि पंजाबरावांचा अंदाज हा 100% खरा आहे. मागच्या वर्षी खरा ठरला, त्याच्या मागच्या वर्षी खोटा ठरला, मी व्हिडिओ बनवले. मागच्या वर्षी खरा ठरला, मी व्हिडिओ बनवले. आणि आता त्यांनी जो अंदाज दिलेला आहे त्याच्यानुसार 11 मे पासून म्हणजे कालपासून जो पावसाळा चालू झालेला आहे आपल्याकडे, आता पावसाळाच म्हणावं लागेल. बरोबर आहे की नाही? कारण विचार करा तुम्ही, हा जो पाऊस येऊ राहिला हा मान्सून पूर्व पाऊस आहे. आणि पंजाबराव डक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाऊस सांगितला त्या त्या ठिकाणी एक अगदी योग्य पाऊस पडू राहिला. आणि मी 2 वर्षापूर्वी पण सांगितलं होतं की पंजाबराव डक साहेबांचे अंदाज ह्या वर्षी जरी खोटे ठरले पण त्यांचे अवकाळी पावसाचे हवामानाचे अंदाज हे 100% खरे ठरतात. आणि त्याच पद्धतीनं त्यांचे ह्या वर्षीचे सुद्धा अवकाळी पावसाचे हवामानाचे अंदाज एकदम योग्य खरे ठरले. त्यांनी सांगितलं ह्या भागात गारा होत्या झाल्या, त्यांनी सांगितलं ह्या भागात वादळी पाऊस होईल झाला. जर अंदाज चुकला, मी चुकीच्या गोष्टीवरती सुद्धा व्हिडिओ बनवतो. आणि जर अंदाज बरोबर आला तर मी त्याचं म्हणजे असं आहे, एखादा माणूस आहे त्याचं जर चुकलं ना तर मी त्याच्या 2 कान माग वडायला सुद्धा घाबरत नाही. आणि जर त्याचं बरोबर आलं ना त्याला खांद्यावर नाही डोक्यावर घेऊन हिंडायला सुद्धा मी मागं पुढं पाहत नाही. हे माझं आहे. तसं ज्यावेळेस पंजाबराव डक साहेबांचे अंदाज चुकले त्यावेळेस मी चुकलेच म्हणलं. मागच्या वर्षी बरोबर आले, मी बरोबरच म्हणलं. आता तुम्हाला सांगतो ह्या वर्षीचे सुद्धा पंजाबराव डक साहेबांचे अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरू राहिलेले. त्यांनी सांगितलं की इतका पाऊस होईल. काल आम्हालाच पाऊस झाला. काल आम्हाला इतका पाऊस झाला की सरासरी 1 भरणं झालं. आणि पंजाबराव डक साहेबांचा एक शब्द माझ्या डोक्यात कोरून गेला आणि तो शब्द होता का इतका पाऊस होईल का ऊसाचे 2 भरणे वाचतील. आता 1 पाऊस झाला ना, आम्हाला 1 भरणं 100% वाचलं. ऊसाच्या सरीत 100% पाणी साचायला लागलं होतं. म्हणजे इतका पाऊस आम्हाला झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. आज पण वातावरण आहे, गरमट आहे, पाऊस येऊ शकतो. तर त्यांनी जे बरोबर अंदाज दिला त्याचं मी एकदम स्वागत करतो आणि म्हणूनच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला. नाही तर मी व्हिडिओ बनवायचं सोडून दिलेलं आहे. तुम्ही बघा, माझं चॅनल चेक करून बघा. आता पंजाबराव डक साहेबांनी काय सांगितलेलं आहे की 12 तारखेला हा मान्सून हा अंदमान निकोबार बेटावरती धडक देणार आहे. आणि म्हणजे दरवर्षीपेक्षा 7-8 दिवस तो लवकर आलेला आहे. येतं का तुमच्या ध्यानात? मग हा लवकर आलेला पाऊस हा यावर्षी उशिरा काळापर्यंत टिकणार आहे. आणि असं महाराष्ट्रातलं एकही गाव राहणार नाही का तिथं पाऊस झाला नाही. प्रत्येक गावात हा जी मान्सून पूर्व पाऊस आहे, हा पाऊस अवकाळी पाऊस नाही, हा मान्सून पूर्व पाऊस आहे. नाही तर लोक येडे, नाही अवकाळी आला ना, हा पाऊस अवकाळी नाही. आणि त्यांनी सांगितल्यानुसार एक गोष्ट ध्यानात घ्या का ज्या वर्षी आंब्याला बार कमी येतो त्या वर्षी आंब्याला भाव जादा राहतो आणि पाऊस जास्त राहतो. ज्या वर्षी गव्हाचं उत्पन्न वाढलं त्या वर्षी समजून घ्यायचं ह्या वर्षी पाऊस भरपूर प्रमाणात येणार. ह्याची त्यांनी ठोकताळे सांगितले. आता तुम्हाला सांगतो, काल पाऊस यायचा होता आमच्याकडं. आमचा विषय सांगतो तुम्ही. तर काल खरंच बँडक्या ओरडल्या. काल खरंच विमानाचे आवाज घरापर्यंत येत होते. मला अंदाज आला. मी म्हणलं पंजाबराव डक साहेब कायम सांगतात ना की असं आहे. आणि हा गावरान आंब्याला जर बार कमी आला ना तर पाऊस येतोच. ही जर्शी घेऊ नका तुम्ही. जर्सी गोरं माहिती आहे ना तुम्हाला? हा, ते गाय सोडून मालकाच्या बोट चाटीत होती. त्याच्यामुळे ते जर्सी आंब्याचं नका सांगू. पण गावरान आंबे पहा तुम्ही. यावर्षी बरेचसे असे गावरान आंबे आहे का त्यांना 1-2 सुद्धा आंबे आलेले नाही. आणि त्याच टायमाला माझ्या डोक्यात असा भुंगा पेटला होता का पंजाबराव डक साहेबांनी सांगितलेलं यावर्षी पाऊस चांगला येईल. आणि त्यांचा शब्द खरा ठरू राहिला आणि त्यांचा शब्द खरा ठरावा. आणि यावर्षी इतका पाऊस व्हावा का मी सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याची अशी अपेक्षा असती का एक वेळेस वल्ला दुष्काळ पडला तर चालन,
पण कोरडा दुष्काळ परवडत नाही. शेतकऱ्याचे इतके हाल कशाचेच होत नाही. कारण हे सरकार आहे का बिअरच्या कंपनीला पाणी देईन पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी नाही देणार, ही वस्तुस्थिती. म्हणून आहे का आणि महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक म्हणजे शेतकरी, महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी ज्या हवामान अंदाजाची वाट पाहत होता का, म्हणजे पहिल्या काळात आहे का होईक सांगायचे पाहिजे, होईक ते सांगायचे का यावर्षी इतका पाऊस येईन, हे आजार येईन, आणि त्यांचे बरेचशे गोष्टी खऱ्या ठरायच्या पण त्यांचे ठोकताळे राहायचे. होईक सांगणाऱ्यांचे ठोकताळे राहायचे आणि त्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या ठरायच्या. तर ह्या वर्षी आमच्या गावा शेजारच्या गावात होईक सांगितलं तर त्या होयकावाल्यांनी सुद्धा सांगितलं का ह्या वर्षी भरपूर पाऊस पडणार आहे. आणि तेच शब्द म्हणजे त्या होयकावाल्याच्या तोंडातून जसं काय पंजाबराव डग साहेब बोलले असं वाटतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे पंजाबराव डग बोलेन ढग आले, खरं आहे का नाही? अगदी त्याच पद्धतीनं पाऊस हा भरपूर होणार आहे. इतका पाऊस होणार आहे यावर्षी आणि इतका पाऊस व्हावा का बस. तर आता हे जो मान्सून पूर्व पाऊस आहे हा सरासरी 11 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत 22 मे पर्यंत हा पाऊस भाग बदलत पडत राहणार आहे असं पंजाबराव डग साहेबांचं म्हणणं आहे. आणि प्रत्येक गावात 2 वेळेस हा पाऊस येणार आहे, प्रत्येक गावात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात. आणि हा पाऊस कुठं कुठं पडणार आहे, हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे. म्हणजे सांगायचं तर मध्य महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळीकडे हा पाऊस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे हा पाऊस पडणार आहे. आणि जूनमध्ये आपल्याकडे सरासरी 7 जूनच्या आसपास पावसाळा चालू होतो, बरोबर आहे की नाही? तर ह्या वर्षी त्याच्या अगोदर पाऊस येणार आहे. आता काल परवा माझे वडील, आता समजा त्यांचं वय 80च्या आसपास आहे, तर त्यांना मी म्हणलं दादा आता हे असा पाऊस येऊ राहिला म्हणलं अवकाळी, मग आता यांना पुढं जो मान्सूनमध्ये पाऊस येणार आहे म्हणजे पावसाळ्यात जो पाऊस येणार आहे, जुन्या पिढीला मान्सून फिन्सून कळत नाही, ते म्हणते आमच्या टायमाला लय पावसाळा होता, बरोबर आहे की नाही? तर त्यांना मी म्हणलं हे पावसाळ्यात जो पाऊस येईन त्याच्यावर काही फरक पडेल का? तर त्यांनी मला शाखा शब्दात सांगितलं, ते म्हणे मी रात्रीच पंजाबराव डग साहेबांचं भाषण ऐकलंय आणि ते म्हणले का हा अवकाळी पाऊस नाहीये, हा मान्सून पूर्व पाऊस आहे. आणि ह्या पावसामधून आहे का ऊसावाल्यांचा 100% फायदा होणार आहे. ऊसावाल्यांचा तर फायदा होईलच, पण याच्यात नुकसान कोणाचं होणार माहितीये का? ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्रकचं पीक लावलेलं आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदे अजून वावरात आहेत, त्यांचं याच्यातून नुकसान होणार आहे. 30 तारखेपर्यंत सरासरी हा पाऊस राहणार आहे, भाग बदलत तसा 22 तारखेपर्यंतच राहणार आहे. पण तिथून पुढं पण आहे का असा दिवसाड असा पाऊस होऊन हा पाऊस 30 तारखेपर्यंत राहणार आहे, असा पंजाबराव डग साहेबांचा हवामानाचा अंदाज आहे. तर त्यांचा अंदाज खरा ठरव, त्यांच्या तोंडातून देव बोलो, बरोबर आहे की नाही? आणि इतका पाऊस व्हावा का बस. मी आता हा हवामानाच्या अंदाजावरचा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, या वर्षीचा माझा हा पहिला व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे का मी ह्या व्हिडिओमध्ये जास्त बोलणार नाही. मी फक्त माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत आणि पंजाबराव डग साहेबांचे जे शब्द आहेत तेवढेच फक्त तुमच्या समोर मांडून राहिलेलो आहे. हवामानाचा अंदाज चुकला का आपण बोलणार, बरोबर आला का आपण डोक्यावर घेणार. आपल्याकडे सुट्टी नाही राहत कोणालाच, बरोबर आहे की नाही? तर हा हवामानाचा अंदाज आणि पंजाबराव डग साहेबांचे शब्द हे खरे ठरावा. आणि मला तर असं म्हणजे माझी इच्छा आहे, जर पंजाबराव डग साहेबांचे हवामानाचे अंदाज ह्या वर्षीचे खरे ठरले ना, तर हवामान खात्याला निवृत्त करून पंजाबराव डग साहेबांना तिथं बसवलं पाहिजे, असं माझी वैयक्तिक इच्छा आहे. जर हवामानाचे अंदाज बरोबर आले तर, हा जर तरचा विषय तुम्ही बी समजू शकता, आता काय असेल ते. तर भावांनो बहिणींनो, माझी इच्छा तर मी बोलून दाखवली. आजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे, याच्यात मी काही जास्त बोलत नाही. पाऊस झाला मी परत तुमच्या समोर येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याचं बी टेन्शन घेऊ नका. तर आजचा हा माझा पहिलाच प्रयत्न, हवामानाच्या अंदाजावर बोलण्याचा माझा पहिलाच प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. आणि सगळ्यांना जय जवान. आपल्या आता जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये जे जे आपले भारताचे जवान शहीद झाले
त्या सगळ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. सगळ्यांना जय जवान, जय किसान, म्हणजे जय शिवराय.